बाबा बघा खेळा लावणार आहे. हे घ्या बाबा. चला. आणि मित्रांनो बघा आपल्याला इथं वासुदेव पण भेटले. वासुदेव दर्शन पण झालेलं आहे बघा. चला बाबांचं वासुदेव दर्शन झालं. ग्रुप राहत मित्रांनो हे बघा हे आहे दुटतोंड्या मारुती. मित्रांनो आज आहे सोमवार आणि आपण इथं गंगेवरती अनेक मंदिर आहे. तर त्या मंदिरापैकी आज आलेलो आपण कपालेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो कपालेश्वर मंदिर असं आहे की जगातलं एकमेव असं मंदिर आहे की जिथं महादेवापुढे ना नंदी महाराज नाही आहे. आणि त्याची आख्यायिकाही पण आहे ना पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी की ज्यावेळेस स्वर्गामध्ये देवांचा मेळावा भरला होता, सभा भरली होती, तर त्यावेळेस ब्रह्माजी आणि शंकरजी पण तिथं उपस्थित होते. तिथं ब्रह्मदेवला 5 मुख आहे. त्या 5 मुखापैकी 4 मुख जे आहे ना ते वेद बोलतात नेहमी. आणि जे 5वं मुख आहे त्या मुखाने शंकर महाराजांची तिरस्कार करत होते आणि त्यामुळे भगवान शंकरांना राग आला आणि त्यांनी ते आपल्या त्रिशूळाने ते 5वं मुख पुढून दिलं आणि शंकर महादेवांकडून ब्रह्महत्येचं पाप घडलं. आणि ते 5वं मुख आहे जे उडून दिलं त्रिशूळाने ते त्यांच्या हाताला चिटकून गेलं. तर ते ब्रह्मदेवाचं पातक घालवण्यासाठी शंकर महादेव पूर्ण भुवनामध्ये फिरले, परंतु त्यांना काही उपाय मिळाला नाही. आणि ते असेच एकदा फिरत असताना सोमेश्वरला आले. आणि सोमेश्वर मंदिराजवळ एक गाय आणि वासरू आहे ना दोघांमध्ये संवाद चालला होता. तर तो संवाद असा होता की त्या वासराला दुसऱ्या दिवशी ते जे ब्राह्मण कुटुंब होतं त्यांच्या घरी ते गाय आणि वासरू होतं ते त्याला दुसऱ्या दिवशी व्यसन घालणार होतं. आणि त्यामुळं ते वासरू नाराज झालेलं होतं. ते आपल्या आईला सांगत होतं की ते उद्या जर ब्राह्मणांनी मला व्यसन घातली तर मी त्यांना माझ्या शिंगाने हुंदडून लावल बुवा असं. तर गाय सांगत होती बाबा असं काही करू नको, असं काही झालं आणि ब्राह्मण जर मेला तर तुला ते ब्रह्मपातक लागल. पण वासरू म्हणे का जरी मला ब्रह्मपातक लागलं तरी मला त्याच्यावर उपाय माहीत आहे. आणि हेच शंकर देवानी तिचं ऐकलं
आणि मग दुसऱ्या दिवशी तो ब्राह्मण आला आणि त्याला तो व्यसन घालू लागला त्या वासराला. त्या वासराने त्याला शिंगाने हुंदडून दिला आणि तो मेला. तर मेल्यानंतर ते वासरू लगेच तिथून गंगेवरती नाशिकला रामकुंडावरती आला, जिथं अरुणा, वरुणा आणि गोदावरीचं त्रिवेणी संगम आहे. तिथं त्यांनी ते आंघोळ केली आणि त्याचं काळं पडलेलं शरीर पूर्ववत झालं. आणि हे शंकरांनी बघताच शंकरदेवांनी लगेच त्या रामकुंडामध्ये आंघोळ केली आणि त्यांचंसुद्धा पापातून मुक्तता झाली. तर मित्रांनो, अशा प्रकारे महादेवाचं ब्रह्मदेव हत्येतून पापमुक्तता झाल्यानंतर त्यांची अशी भावना झाली का आपलं जे आपण पापातून मुक्त झालेलं आहे ते केवळ आणि केवळ फक्त त्या वासरामुळे झालेलं आहे. आणि ते वासरू म्हणजेच नंदी. आणि मग शंकर महाराजांनी गोदाकाठी अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि तिथं नंदी महाराजांना आपल्यासमोर थांबून दिलं नाही, कारण त्यांनी त्यांना गुरु मानलं होतं. आणि त्यामुळं जगामध्ये असं एकमेव मंदिर आहे कपालेश्वर मंदिर की जिथं नंदी महाराज महादेवासमोर नाही आहे. तर मित्रांनो, इथं जर या रामकुंडामध्ये जर अशी आख्यायिका आहे की तुम्ही जर रामकुंडामध्ये स्नान केलं तर तुमचं सर्व पाप धुवून जातं. आणि जर तुम्ही 12 ज्योतिर्लिंगापैकी जरी नाही केले ते आणि फक्त कपालेश्वराचं जरी दर्शन घेतलं तरी तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचं पावित्र्य मिळतं. असं हे आध्यात्मिक मंदिर आहे. जे पद्मपुराणामध्ये याचा असा उल्लेख आहे. तर चला जाऊया मित्रांनो, आपण आता कपालेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी, कपालेश्वराचं दर्शन घेण्यासाठी. आणि मित्रांनो, कपालेश्वर हे नाव पडण्यामागं एक आख्यायिका आहे की जे शंकर भगवानांनी ब्रह्मदेवाच्या 5व्या मुखाची हत्या केली होती, ते जे मुख आहे ते त्यांच्या हाताला चिटकलेलं होतं. तिथे ज्यावेळेस रामकुंडात आले आणि त्यांनी स्नान केलं त्यावेळेस ते मुख आपोआप निघून गेलं. आणि म्हणूनच कपालेश्वर असं ह्या मंदिराला नाव आहे. तर चला जाऊया आपण कपालेश्वराच्या दर्शनाला. पाण्यामुळं गंगेवरती सर्व पाणी सोडलेलं आहे, त्यामुळं सगळीकडं रामकुंडावर सगळीकडं पाणीच पाणी बघा. सगळीकडे पाणीच पाणी बघा. मित्रांनो, हा बघा दुतोंड्या मारुती, जो पुराच्या वेळेस आहे ना पूर्ण डोक्यावरून पाणी निघून जातं त्यांच्या. जेव्हा डोक्यावरून पाणी जातं तेव्हा भरपूर पूर आला असं गृहीत मानलं जातं. तर मित्रांनो, आपल्याला कपालेश्वर मंदिराकडे येण्यासाठी पाण्यामधूनच यावं लागलं. आणि हे बघा, आता इथं सगळीकडे मंदिरांचे कामं चालू आहे.
रोडचे पण कामं चालू आहे बघा हे. तर मित्रांनो, आपण कपालेश्वरच्या दर्शन अगोदर आहे ना आलेलो आहे रामकुंडावरती. तिथं महादेवाचं ब्रह्महत्येतून मुक्तता झालेली आहे. तर असं हे अरुणा वरुणा आणि गोदावरी तर त्रिवेणी संगम असलेलं हे रामकुंड बघा. हेच आहे ते रामकुंड. हे बघा. इथं 3 नद्यांचा संगम आहे, अरुणा वरुणा आणि गोदावरी. आणि हेच ते पवित्र ठिकाण आहे जिथं महादेवाचं ब्रह्महत्येतून मुक्तता झालेली आहे. आणि श्रीरामजींनी त्यांचे जे वडील दशरथ यांचं दशक्रियाविधी पण इथंच केलेला आहे. असं हे पवित्र ठिकाण. आणि आत्ता मित्रांनो आपण जाऊ कपालेश्वर महादेवाच्या दर्शनाला. हे बघा, हे कपालेश्वर महादेव मंदिर. पवित्र रामकुंड. आणि मित्रांनो बघा, हे आहे कपालेश्वर मंदिर. आता आपण जाऊया कपालेश्वर दर्शनाला. जय श्री श्रीराम जी लक्ष्मण जी सीता माता नमः. श्री राम भक्ती हनुमान. मित्रांनो, सुरुवातीला हनुमानजींचं दर्शन छान वाटलं एकदा. कपालेश्वर मंदिर हे जगातील एकमेव असं मंदिर आहे की जिथं नंदी महाराज नाही आहे. तर मित्रांनो, दर्शनासाठी आता आपण रांगेत उभे बघा. हा दक्षिण दरवाजा आहे कपालेश्वर मंदिराचा. आणि बघा, हे वटवृक्ष बघा. हा बघा, हा गाभार आहे दक्षिण मंदिराचा. काय नाही, 5 ते 10 मिनटामध्ये दर्शन होऊ शकतं. काही गर्दी नाही एवढी. ओम नमः
मित्रांनो सोमवार असल्यामुळे आहे ना हे मंदिर एकदम सजवलेलं आहे मस्तपैकी बघा फुलांनी. चला घ्या भोले पटापटा. चला मोबाईल बंद करा. एक मिनिट बघा मित्रांनो हा पश्चिम दरवाजा बघा आणि हे मेन मंदिर. पण आता रांगेतून चाललोय त्यामुळं थोड्या वेळाने आपल्याला प्रवेश मिळेल मध्ये. किंवा मंदिर किती छान सजवलेलं आहे बघा. शंभू भोले. नाही नाही मित्रांनो आता एंट्री झाली मंदिरामध्ये आपली. चला पुढे चला. चल दादा पुढे चल. चल दादा चल. बोला भोलेनाथ महाराज की चला पुढे चला. चला या पुढे. चल दादा चल. चला मावशी या. ए ताई चल इकडे या पुढे या. नाही ना गाडली तिकडे कोपरे. चला पुढे चला. चला जास्त वेळ मावशी पटापट नाही असं तिथं उभं राहून पैसे काढायचे लवकर काढायचे. तर हे आहे जगातलं एकमेव नंदी नसलेलं महादेव मंदिर. नंदी नाही इथं बघा समोर. मंदिरासमोर इथं नंदी कुठेही नाही बघा. चला पुढे चला. चलिए आगे बढ़िए. चलिए आगे. चला पुढे चल. चल काय चल या पुढे या समोर त्या पटापट चल. ए दादा चल. मित्रांनो आपलं मस्तपैकी दर्शन झालं आहे आता आणि तीर्थ पण मिळालेलं आहे आपल्याला. मंदिराच्या समोर फोटो काढण्यासाठी गर्दी करू नका. चला पुढे. आता फोटो नाही काढायचा फक्त देवाचा काढा. दीपमाला आणि हे कपालेश्वर मंदिर. चला पुढे.
आणि मित्रांनो बघा आपल्याला इथं वासुदेव पण भेटले. वासुदेव दर्शन पण झालेलं आहे बघा. चला बाबांचं वासुदेव दर्शन झाला. तर मित्रांनो आता कपिलेश्वराचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि आपण हा व्हिडिओ पण इथंच थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नाही असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. व्हिडिओ अगदीच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय बाय, सी यू. बाबा बघा खेळा लावणार आहे. हे घ्या बाबा. चला गंगेवरती बघा फ्रूट मार्केट गंगेचं. तर मित्रांनो आहे कोहळा. किती मोठमोठे साईजचे कोळे बघा.